तर प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये 5 संघ पोहोचले। त्यातील 2 संघ डिस्क्वालिफाय झाल्यानंतर 3 संघांना पारितोषिक देण्यात आले। प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये नागपूरच्या निजाज या संघाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, तर गोवा सुपर्स या संघाने दुसरा आणि अलिबाग नाइट्स या संघाने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अँबॅसिडर क्रिस गेल यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। एकशे एक वर्षाचा सुद्धा एक गोविंदाचं आयोजक मंडळ आहे, जे आमच्याकडे काही ठरवायचं नाही असं। त्यामुळे ही फार पूर्वीची संस्कृती आहे आणि हळूहळू ती आता 7 समुद्रापलीकडे चाललं आहे। त्यामुळे देशामध्येच नव्हे तर विदेशात सुद्धा आता आपला गोविंद हा परिचित होऊ लागलाय। स्पेनचा गोविंदा मात्र ह्या ठिकाणी आले, त्यांचं